की आयांचा कोणीतरी लवगुरू होता आणि तो सगळ्या टिप्स त्या आयांना देत होता. काय नेमकी तुमच्याकडे माहिती आहे? मी अमरावतीला SP सोबत संपूर्ण जो त्या ठिकाणी या घटनेचा या कृत्याचा काय काय तपास झाला याच्या माझी रोज चर्चा सुरू आहे. पालकमंत्री म्हणून या घटनेला मी रोज बघतो आहे. यामध्ये अजून काही जे आम्हाला कडक कारवाई करायची आहे, अजून त्या ठिकाणी फॉरेन्सिक त्या ठिकाणी रिपोर्ट्स यायचे आहे. 7 मोबाईल जप्त झालेले आहे. अनेक गुन्हेगार हाती लागलेले आहेत. त्यामुळं याची जे व्याप्ती लक्षात घेता ॲडव्हान्स प्रणाली वापरून किंवा देशामध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या ज्या या ठिकाणी खोजबीन करणाऱ्या डिजिटल माध्यमाच्या माध्यमातून जे काही या ठिकाणी फॉरेन्सिक लॅबॉरेटरी वगैरे आहे याचा लवकरात लवकर रिपोर्ट मिळाला पाहिजे. पोलीस यंत्रणा जी आमची काम करते आहेत, अजून त्यांना काही त्या ठिकाणी चौकशीमध्ये काही अजून त्या ठिकाणी गोष्टी लागतील का, किंवा सरकार म्हणून काही त्या ठिकाणी मदत लागतं का. शेवटी SP आणि आमची SIT खूप ताकदीने चौकशी करत आहेत. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी रोज मॉनिटर करत आहेत. मी सुद्धा रोज चर्चा करतो आहे. आमचं संपूर्ण प्रशासन या घटनेवर लक्ष ठेवून आहे. एकच विनंती सर्वांना आहे, SITचा येत नाही तोपर्यंत या घटनेची जास्त राजकीय वाच्यता करू नये. चौकशीवर कुठला दबाव येईल किंवा या चौकशीवर कुठला त्या ठिकाणी चौकशी भरकळेल असे कोणतेही वक्तव्य कोणी करू नये असं मला वाटतं. या प्रकरणामध्ये अत्यंत महत्त्वाचा ट्विस्ट असा आहे, अल्पसंख्याक आयोगाचं म्हणणं आहे की फक्त 8 पीडित मुली आहेत ज्या मुस्लिम समाजाच्या आहे. नवनीत राणा, अनिल बोंडे यांनी अतिरेक करत 100-180 मुलींचे नावं या ठिकाणी हे संख्या सांगितली आहे. मूळ संख्या किती आहे पीडितांची? मी वारंवार सांगितलं की जे 7 मोबाईल किंवा जे काही डिजिटल आमचं फॉरेन्सिक ऑडिट होणार आहे आणि 7 मोबाईल पकडल्या गेले आहे, काही लिंक पकडल्या गेल्या आहेत, यावर फॉरेन्सिक तपास झाल्याशिवाय त्यांचा पूर्ण रिपोर्ट आल्याशिवाय मी तरी बोलणं योग्य होणार नाही. शासन म्हणून काम करताना कुणी काय म्हटलं यापेक्षा पोलिसांच्या तपासात काय हे महत्त्वाचं आहे. TCS प्रकरण